शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी। कुंभाड गावातल्या महिलांचं एक गृहोद्योग म्हणून संस्था काढलेली आहे त्याचं आज नामफलक आम्ही करतो। महिलांना जो रोजगार निर्माण व्हायला पाहिजे हा मूळ उद्देश दिवाळीच्या फराळापासून सुरुवात केली। आपल्या हस्ते जरा त्या प्रकारचं उद्घाटन व्हावं। कुठून ओढायचं ते सांग। आपल्याच गावचे सुपुत्र जे माननीय जिल्हा न्यायाधीश आहेत आणि असे प्रमुख पाहुणे आपल्याला लावलेले आहेत। इतरही सन्माननीय व्यक्ती आहेत। आमचा उद्देश एवढाच आहे, संस्थेचा उद्देश एवढाच असतो की कलागुणांना वाव देणं आणि इतर जे काय गोष्टी आहेत, उदाहरणार्थ क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात असा जो काय कार्यक्रम असतो तो संस्था ही राबवत असते। गेल्या वर्षी तुमच्या संस्थेचा हिरक महोत्सव झाला होता आणि आम्ही हिरक महोत्सवाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केले होते। त्यावेळेसच आणि जज साहेबांना आम्ही आमंत्रित केलं होतं, परंतु तो शेवटी कार्यक्रमच रद्द झाला। तर तो कार्यक्रम आता आपण आज घेतलेला आहे। गतवर्षी आम्ही रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, किल्लेदर्शन स्पर्धा आयोजित केली होती। त्याच्यात भर म्हणून की एक सायकल स्पर्धा यावर्षी आयोजित केली आणि जो कोविड योद्धे आहेत ही ग्रामपंचायत कुंभाड आणि कुंभाड गावातले जे पंचायत सदस्य आहेत त्यांचे आभार मानले की या सर्व प्रसंगामध्ये कुंभाड गावामध्ये ग्रामज्योतीच्या आशीर्वादाने आणि पंचायत किंवा आरोग्य सेविका यांनी ज्यांनी हे केले तर आमच्या गावामध्ये एकही अशी केस मिळालेली आहे तेव्हा हा कोरोना झाला म्हणून त्यामुळे खरोखरच त्यांचं कौतुक करायला पाहिजे आपण आणि त्यासाठी आपण हे केलेलं आहे। त्याच्यात काही नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आहेत, खरं म्हणजे उशीर झालेला आहे पण हरकत काय, या कोरोनामुळेच ते करता आलेलं नाही आपल्याला। आज त्यांचाही सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार हे करून मी छोटंसं प्रास्ताविक संपवतो। आभार। होत आहेत, इंजिनियर होत आहेत, सगळे होत आहेत, परंतु NDAची परीक्षा उत्तीर्ण होणं फार महाकठीण आणि ही परीक्षा आपल्याच गावातील तरुणांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि दोघांचंही एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे। कधीतरी आम्ही एक स्वप्न बाळगलेलं आहे, कधीतरी हे भारताचे वरिष्ठ अधिकारी सेनापती अमुक तमुक जे काय म्हणतात त्याच्याप्रमाणे ही त्यांची एक ती वाटचाल सुरू झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज त्यांचं कौतुक करत आहोत। त्या ठिकाणी आमच्याच गावचे सुपुत्र कर्नल अशोकराव भोसले हेही सैन्यामध्ये वरिष्ठ पदावर आहेत, त्यांचाही आम्ही आज गौरव करणार आहोत। पण सैन्याच्या बाबतीमध्ये
आणि पोलीस खात्यात सुद्धा बरीच लोक आपली सेवा करतात. पोलीस खात्यामध्ये, अग्निशमन दलामध्ये किंवा आणखी ज्या शासकीय सेवेत आहेत, जरी ते सीमेवर जाऊन लढले नाहीत तरी जनतेची सेवा करून ते एक सेवा बजावत असतात. तर त्यांचं का आपण कौतुक करू नये, या दृष्टिकोनातून आम्ही हे सगळे सत्कार समारंभ आयोजित केलेले आहेत. या सन्मानपत्राचे मी वाचन करत आहे. अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री चिरंजीव अथर्व वैशाली सुभाष सुर्वे यांची सैनिकी परंपरा असलेल्या कुंभार गावातील प्रसिद्ध अशा सुर्वे घराण्यात आपला जन्म झाला. आपले आजोबा कैलास सचिव वामनराव पांडुरंग सुर्वे माजी सैनिक होते व त्यानंतर आपण NDAतील एअरफोर्ससाठी प्रवेश मिळवून त्यांच्या तिसऱ्या पिढीला सैनिकी परंपरा राखलेली आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एकाच वेळी विविध स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेऊन त्या यशस्वीरित्या पूर्ण करून मिळालेल्या संधीचं सोनं करीत आपल्या अस्तित्वाने प्रोत्साहित करीत विद्येच्या देवतेला प्रसन्न करीत पुढे जातो तोच खरा विद्यार्थी. अशा दुर्मिळ व्यक्तीपैकी आपण आहात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खेड तालुक्यातील कुंभाड गावचे आपण सुपुत्र. वाघाच्या जबड्यात घालून आहात. मोजितो हीच मराठ्यांची जात. सैनिकी परंपरा असलेल्या सुभेदार माधवराव सुर्वे यांच्या चौथ्या पिढीच्या कुटुंबात आपला जन्म झाला. आपले शालेय शिक्षण पुण्यात झाले असून 11वी ते 12वीसाठी SBI औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेतून प्रवेश मिळवला होता. मैदानी खेळ, UPSC, केंद्रीय लोकसेवा आयोगचा भरपूर सराव, 10वी-12वीचा अभ्यास अशा थिअरी गोष्टीची कसरत करून सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या परीक्षेत आपण यशस्वी झाला. या परीक्षेत देशातून 5 लाख विद्यार्थी बसले होते. त्यातून 7,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शनच्या खडतर चाचण्या या व इंटरव्ह्यूमध्ये आपण प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यानंतर आपण डेहराडून येथे जाऊन पायलट बनण्याची परीक्षा सर केली. ही परीक्षा आयुष्यात एकदाच होते. उच्च दर्जाची पायलट मानांक असलेल्या वैद्यकीय चाचण्यातून प्रक्रियेतून आपणास जावे लागले. याच कालावधीत आपण CBSE बोर्डाची परीक्षा 81% गुण मिळवून उत्तीर्ण झाला व सुर्वे घराण्याची सैनिकी परंपरा चौथ्या पिढीत चालू ठेवण्याचा मान मिळवला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी जुलै 2019 पासून सुरू झालेल्या 142व्या तुकडीच्या एअरफोर्स विंगमध्ये आपली निवड झाली. संरक्षण खात्याने प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीमध्ये आपण संपूर्ण भारतामधून 6वे स्थान पटकावले. तसेच आपण सर्व्हिस सिलेक्शन बोर्डच्या परीक्षेत आपण प्रथम आला. आपण मिळवलेल्या यशात आपल्या पालकांसह सुर्वे भोसले कुटुंबीय यांचे मोठे योगदान आहे. तमाम कुंभाडकर जनतेला आपला सार्थ अभिमान आहे. उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत राहो. भविष्यात सैन्यातील एक वरिष्ठ अधिकारी होऊन आपली कीर्ती संपूर्ण भारतात होऊन आम्हा कुंभाडकर वासियांची संपूर्ण जगाला अभिमानाने सांगावी. आपण थोरात, उत्तुंग व्हावे, यशवंत व्हावे, कीर्तिवंत व्हावे. आई जगदंबा, रामदास केदार काकाई चरणी विनम्र प्रार्थना. असं हे आम्ही एक त्याचं सन्मानपत्र बनवलेलं आहे. आता निकिता परबते आणि प्राजक्ता प्रदीप भोसले या ज्या 2 मुली आहेत त्या गावातल्या CM होण्याचा यांनी मान मिळवलेला आहे. आणि तो 2 मुलीने मिळवलेला आहे.
एक निकिता तुकाराम परबते, मला वाटतं बोरीच्या पट्टीतली आहे, ती कल्पना नाही मला, पण कुठल्या त्या वाडीतल्या आहेत त्या पलीकडच्या, हां बोरीच्या पट्टीत. आणि प्राजक्ता प्रदीप भोसले, आपल्या गावचे माजी सरपंच कैलासवासी श्रीपतराव चांदबाराव भोसले यांच्या या नात आहेत. प्रदीप श्रीपतराव भोसले यांची कन्या. त्या या एस टी संपामुळे काही जण उपस्थित राहू शकले नाही, तर त्यांचं जर कोणी येणार असेल जे त्यांच्या कुटुंबापैकी कोण उपस्थित असतील तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. रोहन वसंत मोरे, त्यांनी आता एक झालं, अग्निशमन दलामध्ये आपल्या खात्यातली बरीच लोक होती, परंतु एक अधिकारी म्हणून ते प्रथम झाले. आणि दुसरं ते आज त्या पदावर गेल्यामुळे उद्या ते निवृत्त होताना एक अग्निशमन दल प्रमुख म्हणून होऊ शकतात. हा एक मोठा आम्हाला अभिमान आहे. रोहन वसंत मोरे. आपल्या महेंद्र भोसले आपला वैभवचा सत्कार होणं गरजेचं आहे, कारण का साखरपाणी कधी येतात याची वाट बघत असतो. आणि पाणी कधी लावून येण्याचं काम मोठं काम आहे, तिथलीचं काम आहे. प्रचंड संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आपल्या कलेचा त्यांनी इथे कला सादर केली होती आणि एकापेक्षा एक चांगल्या रांगोळ्या या ठिकाणी त्यांच्याकडून काढण्यात आल्या होत्या. आणि त्यांना त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी या ठिकाणी रोज पारितोषिक आम्ही इथे ठेवलेलं होतं आणि ते पारितोषिक आम्ही आम्हाला इथे दिलं होतं. त्याच्याबद्दल मी सर्व पारितोषिक वितरक आहेत त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. आणि ह्या स्पर्धकांमध्ये 3 स्पर्धक आम्ही निवडले होते. पहिला क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक असे 3 स्पर्धक आम्ही इथे विजेते म्हणून ठेवलेले आहेत. परंतु आमच्या दृष्टीने सर्वच जे स्पर्धक इथे उपस्थित होते ते आमच्यासाठी विजयी स्पर्धक होते. त्यामुळे एकापेक्षा एक रांगोळ्या सगळ्यांच्या झाल्या होत्या. मी सर्वप्रथम रेश्मा रमेश भोसले यांना विनंती करतोय की आपण या रांगोळी स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा काढली होती, साकारली होती, ती जिवंत होती. आणि हे स्पर्धकासाठी जे परीक्षार्थी आपण जे आणले होते ते आपल्या गावाच्या बाहेरचे होते. आणि त्यांनी आपल्या या कलेचा आदर करून आपल्याला प्रथम पारितोषिक जाहीर केलेलं 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला कैलासवासी शशिकांत लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा विकास मंडळाच्या सौजन्याने प्रदान करण्यात आलेला आहे. मी आमच्या कॅप्टन साहेबांना विनंती करतो, कॅप्टन दोडंगराव सुर्वे यांना आपण यांना पारितोषिक द्यायचे. रेश्मा रमेश भोसले यांना पारितोषिक वितरण होतंय. रेश्माताई आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. रोज पारितोषिक ठेवण्यात आलं होतं या महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी. धन्यवाद. आपले विषय आभार व्यक्त करत आहोत, आपलं अभिनंदन करत आहोत, आपल्या कलेचा आदर करत आहोत. अशी आपली कला आपण जोपासावी ही आम्ही सदिच्छा व्यक्त करत आहोत. तसेच द्वितीय क्रमांक रांगोळी स्पर्धा रेणुका राजेंद्र भोसले आपण या स्पर्धेला यायचे. मी जयराम भोसले साहेबांना विनंती करते, आपण रेणुका राजेंद्र भोसले यांचा सत्कारमध्ये रोख पारितोषिक 400 रुपये कैलासवासी शशिकांत लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ हनुमान क्रीडा विकास मंडळातर्फे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. सुरेश जाधव ताई आपण व्यासपीठावर यायचे. 300 रुपयाचे तृतीय पारितोषिक आहे, या आपण त्याला पारितोषिक स्वीकार करायचा आहे. अनुष्का भास्कर भोसले व्यासपीठावर यायचे.
लहान मुलांसाठी सायकल स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेला देखील आपल्या सातगाववरून प्रतिसाद चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. सातगावचे सगळे स्पर्धक या स्पर्धेमध्ये जमा झाले होते, या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि ह्या देखील याच्यामध्ये आपण 2 गट केले होते, छोटा गट आणि मोठा गट. या सायकल स्पर्धेमधील प्रथम क्रमांक विजेता आहे अथर्व शिवाजी मोरे. अथर्व शिवाजी मोरे छोटा गट. आपण व्यासपीठावरती यायचे. द्वितीय क्रमांक श्रावणी दिनेश मोहिते छोटा गट. श्रावणी मुलगी असलेली आहे, सायकल स्पर्धेचा भाग घेतला होता आणि द्वितीय क्रमांक यांनी पटकावलेला आहे. श्रावणी आणि अभिनंदन. रौप्य पदक विजेती आहे ही श्रावणी दिनेश मोहिते. गाव गोवंडी आहे. वैभव विनोद निकम रौप्य पदक विजेता आहे. द्वितीय पारितोषिक मध्ये रौप्य पदक मिळवलेलं आहे. विनायक नारायण मोरे यांच्याकडून कैलासजी गांधी व गौरव मोरे यांच्या स्मरणार्थ हे पदक आलेलं आहे. नयन नरेश सावंत छोटा गट विजेता आहे. कांस्य पदक ओंकार दीपक मोहिते मोठा गट. याचं नाव ओंकार दीपक मोहिते मोठा गट विजेता आहे. कांस्य पदक विजेता प्रकाश मोहिते यांचा नातू आहे. आमच्या या रांगोळी स्पर्धेला प्रथम पारितोषिक कैलासवासी शशिकांत लक्ष्मण सावंत यांच्या स्मरणार्थ 3 जी बक्षिसे आहेत ही हनुमान क्रीडा विकास मंडळ यांच्याकडून देण्यात आलेली होती. ही रस्ते स्पर्धा आहे. या स्पर्धेची पारितोषिक राजेंद्र शांताराम भोसले यांनी आपले वडील कैलासवासी शांताराम शिवाजीराव भोसले यांच्या स्मरणार्थ देण्यात आलं होतं. सायकल स्पर्धा साठी जे काही पारितोषिक टी शर्ट कॅप या सगळ्यांसाठी विनायक नारायण मोरे त्यांच्या आजोबा कैलासवासी कातुजीराव भाऊराव मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांनी दिलेलं होतं. कॅप कैलासवासी पांडुरंग गोविंदराव मोरे यांच्या स्मरणार्थ प्रमोद पांडुरंग मोरे यांनी दिलेलं होतं आणि इतर याच्यासाठी मनोज शाहजी इंदुरकर ते मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या आपल्या गावावरती मोठं नितांत प्रेम आहे, त्यांनी एक बक्षीस दिलेलं होतं. तर या सर्वांचं आपण आभार मानणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला वाटतं नारायण मोरेंच्या विनायक नारायण मोरे यांचे पण प्रतिनिधी असतील तर कृपया व्यासपीठावर यावं. सर्वांचं भरभरून कौतुक. हा कार्यक्रम गेले 1.5 वर्षापासून त्याचं नियोजन होत होतं, पण या त्या निमित्ताने कार्यक्रम कधी सरकारी परवानगी मिळाली नाही, कधी अन्य अडचणी आल्या, त्याच्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. या मुंबई संस्थेचं हे हीरक महोत्सव वर्ष आहे. 60 वर्ष संस्थेला 2020 मध्ये पूर्ण झाली. त्यानिमित्ताने संस्थेने विविध उपक्रम केले. एक मोठा उपक्रम त्यांनी केला तो म्हणजे गेल्या वर्षी हीरक महोत्सवाच्या निमित्त त्यांनी दिनदर्शिका प्रकाशित केली आणि त्या दिनदर्शिकेला आपल्या कुंभार गावातील ग्रामस्थांनी जाहिरातीद्वारे अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे त्यांना ते शक्य झालं. त्यामुळे सर्व कुंभारगड ग्रामस्थांचं याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो. संस्थेच्या वतीने ही चांगली योजना त्यांनी आपल्याला अंमलात आणून दिली. त्यानंतर हा आजचा कार्यक्रम आयोजनासाठी गेले 2 महिने संस्थेचे अध्यक्ष भरपूर धडपड करत होते. कारण काय आलेले अध्यक्ष खेळत राहतात आणि कार्यकर्ते मुंबईला. तरी पण
त्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मिटिंग दर 15 दिवसाला लागायच्या आणि त्या मिटिंगमध्ये ते आपल्याला सर्व कार्यकारी मंडळाच्या लोकांना विश्वासात घेऊन ते जे काही इथे करतायत ते सगळे त्यांच्या कानावर घालून त्यांची ते मान्यता मिळवत होते आणि त्याच्यामुळे आता कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण किंवा कुणाच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करायचा अशी काही नावं समोर आली होती आणि सर्वप्रथम त्यांनी आपले प्रथम जिल्हा न्यायाधीश माननीय श्री श्रीधरराव महादेवराव भोसले कुंभारचे सुपुत्र यांना त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला 8 दिवसांनी कळवेन, कारण रविवार असेल तर मला रविवारी समजतं की माझी ड्युटी कुठे लागणार आहे किंवा काय मला कुठलं काम मिळणार आहे. कारण त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी मुंबई जिल्ह्याची आहे. मुंबई 2 जिल्हे आहेत ते मला आता सांगत होते. त्यामुळे अशा काय म्हणतात त्याला धावपळीच्या याच्यामध्ये शासकीय सेवेत असलेले वरिष्ठ अधिकारी आपल्याला या बक्षीस समारंभाला मिळालेले हे एक ग्रामसेवा संघ कुंभारचं सौभाग्य आहे आणि आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे. दरवर्षी न चुकता श्रीधर साहेब होळीला येतात आणि या मांडवामध्ये आमची त्यांची गाठ होते. अन्यथा आम्ही दोघेजण व्हॉट्सअपवर एकमेकांना काही चांगल्या गोष्टी असेल तर कळवत असतो. तर अशा प्रकारे भरपूर मेहनत घेऊन या मुंबईच्या संस्थेने हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला होता. खरं म्हणजे काय, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, नंतर मध्यंतरी निबंध स्पर्धा पण त्यांनी प्रयत्न केला होता पण त्याला यश तितकं आलं नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सायकल स्पर्धा सुद्धा त्यांनी आयोजित केली होती. पहिल्यांदा पाऊस आला, अमुक झालं म्हणून ती पुढे ढकलली गेली पण ती त्यांनी काल यशस्वी करून काल का आजच झाले वाटतं मला वाटतं. सायकल स्पर्धा, रांगोळी स्पर्धा काल झाल्या. कारण कार्यक्रम निश्चित होत नाही त्याच्यामुळे स्पर्धा घेऊन मुलांना प्रत्यक्ष यादीत कशाला ठेवायचं हे सगळं कौशल्य या कार्यक्रमाच्या लोकांनी जरी दूर अंतरावर डिस्टन्स एज्युकेशन म्हणतो तसं डिस्टन्स कम्युनिकेशन करून आजचा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. आणि स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा गेल्या सोमवारी मला वाटतं की बैठक झाली. मला सदानंदने सांगितलेल्या माहितीप्रमाणे सदानंदराव म्हणत होते की गावामध्ये माणूस फिरवून आम्ही लोकांना बोलवून त्यांच्या कानावर गावामध्ये आपण कुठलाही कार्यक्रम असो कुठल्याही संस्थेचा असो तर ग्रामस्थांची परवानगी घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी काही कार्यक्रम करत नाही. तर त्यावेळेस महेंद्रनी आपल्याला सदानंदरावांना सांगितलं तुम्ही काय माणूस काय फिरवू नका, तुम्ही काळजी करू नका, आपल्याला बार्शीच्या आणि माझ्या नियोजनाची बैठक आपल्याला घ्यायचीच आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही हजर राहा आणि तिथे तुमचाही विषय मांडा. आणि सुदैवाने ते सगळं व्यवस्थितरित्या साध्य झालं आणि या कार्यक्रमाला परवानगी मिळाली. आणि समोर आपण बघताय आपले बार्शीचे देव त्या थाटामाटात बसलेले आहेत, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना आहे. आणि आजचा कार्यक्रम थोडासा उशीर झालेला आहे त्यामुळे मी बोलेल तेवढं कमी आहे. कारण साधारण मी जे काय ते करतात त्या सगळ्या ठिकाणी ते त्यांना त्यामध्ये अडचण असेल तर त्या मला विचारतात काय करू काय नको. तर असं आमचं दोघांचं एकमेकांचं कम्युनिकेशन आहे म्हणून मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. परंतु हा कार्यक्रम करणं गेल्या 1.5 वर्षामध्ये इतकं कठीण झालेलं होतं पण आज ते तुम्ही सर्व साध्य केले. आणि ते सुद्धा आमचे प्रथम जिल्हा न्यायाधीश श्रीधरराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपण ते काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्या मुंबईच्या संस्थेचं जेवढं करावं कौतुक तेवढं कमीच आहे. सगळ्यांनी डोळ्यात टाळ्या वाजवून मुंबई संस्थेचं कौतुक करावं आणि विजय त्यांचं परत एकदा डोळ्यात टाळ्या वाजवा. जे बक्षीस पात्र दिले त्यांचे आपण या ठिकाणी कौतुक करूया. मला पहिल्यांदा संधी दिली योगा असा की मला शंका होती की मी या कार्यक्रमाला हजर राहील की नाही. पण मी मनात विचार केला की गेले 1.5 वर्ष आपण गावाला गेलेलो नाहीये. आमचं घरामध्ये म्हटलं तर देवाची बत्ती तरी लागेल असा विचार केला आणि मग आम्ही काल परवा आलो इथं आणि म्हटलं हा कार्यक्रम झाला, देवाचं दर्शन झालं. तर केदारच्या मी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना त्यांनी आशीर्वाद द्यावे आणि सगळ्यांना सुखी ठेवावा. मला बोलल्याबद्दल संधी दिल्याबद्दल संयोजकांचं मुंबई संस्थेचं आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. सांगेन की आपल्या घरातून जो सत्कार होतो तो वेगळाच असतो. कारण आतापर्यंत जेवढे सत्कार याच्यामध्ये झाले आणि मला सांगायला आनंद वाटते की अगदी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपल्या केदार कार्यक्रमाच्या आशीर्वादाने ह्या 2021चा महाराष्ट्र ग्लोबल आयकॉन जो पुरस्कार मिळाले 28 नोव्हेंबरला कार्यक्रम आहे औरंगाबादला. त्याच्या आधी मला हा सगळ्यात मोठा पुरस्कार आपला सन्मानपत्र आपल्या गावाच्याकडून मिळतो आहे.
म्हणजे गेल्याच महिन्यात पुस्तक प्रकाशित झाले जगण्याच्या कविता. तर सुरुवातीला नवीन पुस्तकामध्ये माझ्या गावाचा मी उल्लेख आवर्जून केलेला आहे, कारण जिथे कुठे असलं तरी माझं गाव मला सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे. तर मी गावाची कविता केली. माझं गाव कुंभार. चहू दिशांनी वेढल्या पर्वत रांगा, हिरवी शिवाय डोलतात भूवरी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन भूमी, माझे गाव वसले दुबी नदी किनारी. गाव म्हटलं तसं आहे छोटं, लोकांच्या तिथल्या नाता आहे एकदम घट्ट. लाल तांबडी माती, हिरवीगार शेत, कौलारू घरांची साकारलेली छत. वरच्या वाटेवरचा गाव माझा बसतो सगळ्यांच्याच मनी. जरी मोठा नसला नकाशावरी, तरी मधला दिसे नेहमी स्वप्नातून. गाव माझा आहेच लय भारी, न थकता दिवस रात्र काम करी. घराघरातील तरुण सैन्यामध्ये सेवा देई, इथल्या प्रत्येक गावकरी आहे शेतकरी. गावी माझ्या आहे मंदिरात माऊली, रात्र होता जमते सारे गावकरी. भजन करूनी थकवा दूर करी, सर्वांच्याच मुखी फक्त जय हरी जय हरी. गाव सोडलं तरी मन गावीच राहतं, त्याच्या डोळ्यांनी सारं गाव पाहतं. गावातले दिवस परद्याविषयी वाटतात, नुसती आठवण जरी झाली तरी अश्रू लागतात. नुसती आठवण जरी झाली तरी डोळ्यात अश्रू लागतात. मार्गदर्शन करण्याइतका मी मोठा नाही आहे. खरं तर भाषण करण्याइतपतही मी मोठा नाही, कारण मागील 25 वर्ष मी न्यायाधीश असल्यामुळे वरून मी फक्त ऐकायचं काम करतोय. त्यामुळे भाषण करणं माझी कुठे गोष्टी नाही. आणि केव्हा केव्हा माईक मिळाल्यानंतर बराच लांबलं येतं तर ती शेवटची टाळी वाजेपर्यंत मी थांबणार नाही, माझी संधी देणार नाहीये. खरं तर मी असं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जात नसतो. त्याला काही माझ्या नोकरीच्या प्रोटोकॉल आहे, त्यामुळे मागील बरेच वर्ष मला निमंत्रण येत होतं. आणि यावर्षी सुद्धा दादांनी मला बोलवलं. गावचा कार्यक्रम आहे म्हणून मी स्वीकारला. त्यापूर्वी सुद्धा सातगाव ग्रामस्थ मंडळाने मुंबईमध्ये एक कार्यक्रम केला होता. तिथे रामदासजी कदम येणार होते, परंतु मी त्यांना ते काळ घातली होती की रामदासजी कदम आले तर येणार नाही, कारण ते राजकीय व्यासपीठ होईल म्हणून. परंतु रामदासजी कदमनेच मान्य केलं की माझा कार्यक्रम झाल्यानंतर ते येतील. आणि तो कार्यक्रम होता की मुलांना मार्गदर्शन म्हणजे IAS IPS ऑफिसर किंवा आपल्या सरकारी नोकरीमध्ये उच्च पदस्थ होण्यात. खरं सांगायचं की मी 25 वर्षाच्या नोकरीमध्ये मी बऱ्याच तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, IAS ऑफिसर, IPS ऑफिसरना ट्रेनिंग देण्याचा मला प्रसंग आला. आमच्याकडे त्यांच्याकडे एक प्रथा आहे, 1 महिना आमच्याकडे ते येतात आणि योगायोगाने ते बऱ्याच वेळ माझ्याकडे त्यांना रिक्रूट केलं जातं. परंतु मला खेद वाटायचा की आपल्या कोकणातली मंडळी तर त्याच्यामध्ये फार कमी असतात. मी म्हणत नाही की दुसऱ्या नोकऱ्या चांगल्या नाहीत, चांगल्या आहेत, परंतु ही एक संधी आहे. ही संधी फक्त एवढ्यापुरती नाही की समाजामध्ये आपल्याला जेव्हा वावरतो, आपण एक समाजाचे घटक आहोत, त्यामुळे समाजाच्या घटकाच्या वेळी आपण काहीतरी समाजाचं देणं होतं. नोकरी केल्यानंतर पैसा मिळतोच, सेवा करण्याचा सुद्धा त्याच्यामध्ये आनंद मिळावा या हेतूने. आणि आता सर्व नोकऱ्यांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये, उच्चपदस्थ नोकऱ्यांमध्ये चांगले पगार आहेत. तर मी सगळ्या मुलांनाही विनंती करेन की तिकडे वळावं जसं, आणि खरोखर चांगल्या संधी आहे. मी आज या पदावर आहे हे काकांना माहित आहे. मी त्यांच्या सगळ्यात पहिला त्यांच्याकडेच गेलो होतो. त्यांनी मला सुरुवातीला नोकरी लावली होती. कसं आहे, आपण आपल्या आई वडिलांचे ऋण कधी व्यक्त करत नाही, परंतु माझे वडील जे आर्मीमध्ये होते त्यांचं लहानपणापासून एक इच्छा असायची की माझी मुलं ही उच्च पदस्थच असावी, आणि ते नेहमी ठसवत असायचं. ही आपल्या पालकांनाच म्हणेन की शेवटी नशिबाचा खेळ आहे, नशीब हे महत्वाचं आहे, परंतु त्याचे कष्ट आणि त्यांना मार्गदर्शन हे सगळ्यात पहिलं कोण चांगलं करू शकते तर आई वडील. माझे वडील आर्मीमध्ये होते. आता इथे सगळेच आहेत, सगळ्यांना माहिती आहे माझे वडील आर्मीत होते, त्यामुळे फील्डवर असायचे. परंतु त्यावेळी माझी आई आमच्या मागे असायची, आणि त्यामुळे आमच्या आईमुळे आम्ही इथपर्यंत खरं आलो. कारण वडील तर मी वडिलांना खऱ्या अर्थाने 10वीला बघितलं असेल, कारण ते आर्मीमध्येच असायचे. 2-3 वर्षानंतरच 2-3 महिन्याच्या सुट्टीवर राहायचे त्यावेळी. तर खरं मी म्हणेन की आई वडिलांचा महत्वाचा रोल राहतो, शिक्षकांचा नंतरचा येतो, परंतु तेच मुलांनी घेतलं पाहिजे आणि मुलांनी त्यासाठी प्रयत्न नेमके केले पाहिजे. आपल्याकडे आज त्यांचं प्रथम अभिनंदनही करतो. 2 एअरफोर्स आजपर्यंत आपल्याकडे आर्मीतले होते, कर्नल अशोक भोसले आहेत, आज 2 एअरफोर्समध्ये. मी
विश करेन केदार काकाईला की दे मी बी अचीव इलेव्हेटेड ॲज ए एअर चीफ मार्शल. स्पर्धा ही नेहमीच निकोप असावी असते आणि जी स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या गावातून सुरू होते ती खरं निकोप स्पर्धा असते. आणि या स्पर्धेतूनच आपल्याला वेगवेगळ्या बाबी होते. फक्त ती खेळापुरतीच नाही, त्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता होतात. आता तर आपण म्हणतो आता आमची पिढी तर सोडा, त्याच्या अगोदरची पिढी एवढी कॉम्पिटेटिव्ह नव्हती, आमची नव्हती. आता कॉम्पिटेटिव्ह पिढी झालेली आहे आणि या कॉम्पिटेटिव्ह पिढीमध्ये जगण्यासाठी मुलांनी खरं तर प्रत्यक्ष हे राहावं लागेल. मी न्यायाधीश असलो तरी मला एक नेहमी खेद असतो की मला चांगल्या गोष्टी केव्हाच बघायला मिळत नाही किंवा ऐकायला मिळत नाही. तर मी न्यायाधीश असलो तरी मी बऱ्याच वेळा क्रिमिनल कोर्टाचं काम केलं, मी ताळा मोका ईडी अशा मोठमोठ्या यांच्या केलंय, त्यामुळे मला चांगलं केव्हा बघायला मिळालं नाही. मी चाइल्ड स्पेशल कोर्ट सुद्धा राहिलेलो, लहान मुलाची भूमिका करतात. मला एवढं मुलांना सांगणं आहे की हा जरी डिजिटल युग असेल किंवा व्हॉट्सअपचं युग असेल तरी आपण थोडं त्याच्यावर खरोखर कंट्रोल करण्याची आवश्यकता आहे. ह्याचा परिणाम फार मोठा होतो, आम्ही बघतो, सायकोलॉजिकल इफेक्ट होतो आणि आपल्याला बरेच मेसेज येतात, नंबर ऑफ मेसेज येतात. म्हणजे आता तर एक आला की तो फॉरवर्ड करणे, त्याचा पुढचा मार्ग विचार करणे नाही. मी फारच क्वचितच फॉरवर्ड करत असतो, माहीत आहे का नाही ते मला करतात. ठराविक मेसेज ते जे बोध घेणारे असावे. परंतु मुलांनी, मी नक्की सगळ्या मुलांना सांगेन की मोबाईलपासून प्रवृत्त राहा. मी मार्गदर्शन म्हणून मी नाही, मोठा काका म्हणून सांगतो तुमचा, कारण मी बघतो, कारण पुढे आपलं आयुष्य आहे फार कॉम्पिटेटिव्ह आहे आणि त्याच्यासाठी जगायचं आहे. आज जो सगळ्यांचा सत्कार झाला गावकऱ्यांचा, माझा सगळ्यात पूर्वी जो सत्कार झाला होता तो जेठमलांच्या हस्ते झाला होता रिजर्व झाल्यानंतर, आणि त्याच्यानंतर पुण्याच्या संघाने केला होता. जो आपला हातून जो आपल्या लोकांनी जो सत्कार केलेला असतो, जो आपल्यासाठी असतो, त्याचा मोल नसतं. बरेच सत्कार ह्या पुढे सगळ्यांचे होतील, परंतु आपल्यापैकी आपल्या लोकांनी जे आपल्या मुलांचं जे कौतुक केलेलं असतं त्याला मोल नसतं आणि ते कौतुक लक्षात मुलांनी ठेवलं पाहिजे. मी तेही विनंती करेन सगळ्या मुलांनी, सगळ्या पालकांनी उच्चतर पदावर जावं, आपल्या गावाचं नाव रोशन करावं. परिस्थितीनुसार वेळेअभावी गावात येत नाही, परंतु गावाला विसरू नये, कारण मी शेवटी तुमच्यापैकीच आहे. मी आज जरी वर इथं बसलो असतो तरी मी तुमच्यापैकीच आहे. कोणाचा काका किंवा पुतण्या असेल, परंतु तुमच्यापैकीच आहे. ज्ञान दिला त्याच्याबद्दल मी सदैव ऋणी आहे. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. मी शेवटी एवढेच सगळ्यांना शुभेच्छा देतो की सगळ्या बालमंडळींना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले पुढे आयुष्य लाभो, चांगले उत्तरोत्तर ती प्रगती त्यांची हो, त्या अनुषंगाने आपल्या गावाची प्रगती हो आणि आपण कोरोनामुक्त होतोय. मी विशेष कोरोना योद्ध्यांचं अभिनंदन करीन की ज्यांनी इथे आपला गाव, खरोखर आपल्या गावामध्ये सीमेपलीकडे कोरोना विषाणू ठेवला, त्यांचंही मी अभिनंदन करेन. आणि असंच सगळ्यांनी म्हणून विचारून राहून आपल्या गावात उतरात होत राहो ही एक सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. आजचा हा कार्यक्रम आमचे संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सदानंदजी भोसले गेले 4 महिने का 6 महिने धडपड करत आहेत की आपल्याला हा एक प्रोग्राम करायचा आहे. आणि साहेबांची डेट आम्हाला मिळत नव्हती. साहेब ॲक्च्युली साहेबांना सगळ्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, तरी पण ते आपल्या गावचे स्वतंत्र असल्यामुळे त्यांनी आपल्याला वेळ दिली आणि ते उपस्थित राहिले. याबद्दल मी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी, त्यांच्या पदोन्नतीसाठी, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आमच्या या थोडक्या मोठ्या सेवेचा आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि साथ दिले, याबद्दल मी सर्व सभासदांचा, सर्व उपस्थित असलेल्या महिला मंडळांचा, सर्व लहान मुलांचा, पदाधिकाऱ्यांचा सर्वांचा आभारी आहे. आणि सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत संपल्यानंतर दादाने सांगितल्याप्रमाणे आपण जो स्नॅक्स आहे तो घ्यायचा आहे आणि मग आपण सर्वांनी घ्यायचं. धन्यवाद.